हां, निखाडे भाऊ, आता आपण तुमच्या त्या शेतामध्ये आलो आहोत जिथे आपण आपलं प्रोडक्ट RPS 76 वापरलेलं नाही आणि त्या हरभऱ्याची पोझिशन हे अशा प्रकारची आहे. एकदम बिलकुल खाली एक एकच डांग हा एकदम पतला राहिला आणि एक एकच डांग आहे. याची डेव्हलपमेंट होऊन नाही राहिली. राहिली. हाही कोरडवाहू आहे, तोही कोरडवाहू आहे, पण याला ब्रँचेस नाहीत, त्याच्यामुळे याचा ॲव्हरेज फार कमी लागणार. फवारणीच केलेली नव्हती त्याच्यावर, RPS 76 ची फवारणी केलेली नाही. चला, तुमचं पहिलं वर्ष आहे म्हणून तुम्ही हा प्रयोग केला. आता मात्र पुढील पिकाला तुम्हाला असे प्रयोग करायची गरज नाही. आता तुम्ही आता सर्व प्रकारच्या पिकांना वापरणार. पासूनच सुरुवात, प्रत्येक पिकाला तुम्ही बीज प्रक्रियेपासून वापरणार. चला, म्हणजे RPS 76 ने तुम्हाला जी रिझल्टची झलक दाखवली आहे त्याबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात. पूर्ण समाधानी. बरं, याची किंमत जी आहे अर्ध्या लिटरची 750 रुपये, याबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटतं? शून्य आहे बिलकुल. आज या उत्पन्नाच्या हिशोबाने पाहिलं तर किंमत शून्य आहे. म्हणजे यापेक्षा तुम्ही महागडे प्रोडक्ट वापरलेले आहे. 35 हजार रुपये लिटरचे प्रोडक्ट वापरले सर मी. असं? हो. पण अळी त्यानं बी कंट्रोल नाही झाली. यानं एका म्हणजे अगोदरच कंट्रोल झालेली आहे. कोणत्याच प्रकारची अळी किंवा उधळलेला प्रकार तिकडच्या शेतावर तुम्ही अळीनाशक सुद्धा वापरलेलं नाही अजून? काहीच नाही. तरी त्यावर कुठल्या प्रकारची रोग अटॅक अळी काहीच नाही? दोन आपला RPS 76 वापरलेला आहे. हा, ठीक आहे, धन्यवाद.